आज मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम हे कोंबडी वडे ट्राय केले. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. माझं नाव आहे वैष्णवी. तर आज मी, माझी मम्मी आणि पप्पा चाललो होतो डिनर करण्यासाठी. संध्याकाळचे वाजले होते 6:30 आणि आम्ही अचानक ठरवलं की आपल्याला आता डिनर करायला जायचं आहे. आणि तुम्हाला माझा थंबनेल बघून समजलंच असेल की मी डिनर करायला आज कुठे चाललेली आहे. तर मी आले होते कोथरूडमध्ये माझ घर रेस्टॉरंटला, जिथे की आहे ना कोकणातील घरगुती चवीचं जेवण भेटतं. आणि ह्यांचे जे ब्रांचेस आहे ना ते लालबाग, ठाणे आणि कोथरूड मध्येच आहे. ह्यांचे फक्त तिथं 3 ब्रांचेस आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि ह्यांचा एम्बियन्स बघूया. रेस्टॉरंट फुल होतं आणि आता आम्हाला थोडं वेट करावं लागणार आहे. सो आम्ही 5 ते 10 मिनिटं इथं वेट केलं होतं आणि मग 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आम्हाला लगेच इथे बसायला भेटलं. आणि तुम्ही इथे बघू शकता, त्यांनी ह्याला साईडला असे छोटे छोटे दिवे ठेवलेले आहेत. हा आहे या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड आणि त्यांनी आहे ना वरती अशी नथ सुद्धा लावलेली आहे. एकदम सुंदर दिसते ह्यांचं मेन्यू कार्ड सुद्धा. आणि मग आम्ही बघत होतो की आज आपण ते काय ऑर्डर करायचं. इथं फिश वगैरे पण आहे, चिकन आहे. मी त्यांचं मेन्यू बघत होते आणि मग मला समजलं की इथं कोंबडी वडे सुद्धा भेटतात. सो मी आज डिसाईड केलं की मी ह्यांची आज आहे ना कोंबडी वडे थाळी आज आम्ही ट्राय करणार आहोत. सो आम्ही ऑर्डर दिली होती एक मालवणी कोंबडी वडे, जी की 370 रुपीज, आणि दुसरं होतं मालवणी कोंबडी वडे थाळी. हे होतं 460 रुपीजला. तर सगळ्यात पहिली मम्मीची ऑर्डर आली, तिने घेतलं होतं मालवणी कोंबडी वडे, ज्याच्यामध्ये आपण चपाती पण घेऊ शकतो किंवा ते कोंबडी वडे सुद्धा घेऊ शकतो. मम्मीने ते चपाती घेतली होती. या थाळीमध्ये आली होती भाजी, चपाती, सोलकढी. आणि तुम्ही बघू शकता या भाजीची क्वांटिटी आहे ना जास्त प्रमाणात आलेली आहे आणि चिकनची पीस पण भरपूर आहे. म्हणजे जसा ह्याचा रेट आहे तशी क्वांटिटी पण चांगली आलेली आहे. आणि इथे मम्मीने जरी चपाती घेतली आहे, आपण कोंबडी वडे सुद्धा घेऊ शकतो. आपलं घरगुती कसं जेवण असतं सेम तसं. मम्मीला ही भाजी आवडली. ती बोलली की तसं घरगुती असतं ना तसंच आहे. आणि मग मी तिला सोलकढी टेस्ट करण्यासाठी सांगितली आणि सोलकढी सुद्धा मस्त होती. तर चला आता मी सुद्धा ही थाळी ना टेस्ट करून बघते. आय विल ऑल्सो ट्राय दिस थाळी. पप्पांची आणि माझी जेवणाची ऑर्डर आलेली आहे मालवणी कोंबडी वडे थाळी, ज्या थाळीमध्ये आहेत कोंबडी वडे, एक ग्रेव्ही भाजी, एक रस्सा भाजी आणि सोलकढी आणि सुक्का चिकन आहे. आणि तुम्ही बघू शकता चिकनचे पीस पण भरपूर आलेले आहेत. तर आता आपल्याला ह्या थाळीला ट्राय करायचं आहे. मी एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. तर चला ट्राय करूया. सगळ्यात पहिले तुम्ही पप्पांना आहे ना त्यांचा जो रस्सा आहे तो मी टेस्ट करायला सांगितला. चला तर आता ट्राय करूया पूर्ण थाळी आणि मी एकदम तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. तर सगळ्यात पहिले तर मला हे कोंबडी वडे ट्राय करायचे आहेत. मी एकदम सुपर एक्साइटेड आहे हे ट्राय करण्यासाठी मेनली. तर आता मी ह्याला ग्रेव्ही सोबत पहिले तर ट्राय करणार आहे. हम्म. मी आता पहिलं कोंबडी वडे बद्दल सांगते. जेव्हा मी हे कोंबडी वडे टेस्ट केले ना, मला हे कोंबडी वडे आवडले. कोंबडी वडे इज 10 on 10. आणि जी ही भाजी आहे, जी ग्रेव्ही भाजी खाल्ली, त्याचं टेस्ट लाईक ओके होतं. कारण की मला वाटलं स्पायसी असेल, पण थोडी मिळमिळीत होती. बट थोडंफार तरी चांगलं होतं. त्याच्यानंतर मी ट्राय करणार आहे आता हे सुक्का चिकन. हे दिसायला सुद्धा किती टेम्पटिंग दिसते आणि तुम्ही बघू शकता चिकन एकदम वेल कुक्ड आहे. आणि मी जेव्हा ह्याला ट्राय केलं तर ह्याचा जो मसाला होता ना त्याचं टेस्ट ना एकदम वेगळं होतं, फ्लेवरफुल एकदम ना. स्पायसेस सगळे चांगले मिक्स झालेले होते त्याच्यामध्ये. आता ट्राय करूया ह्याचा रस्सा. आणि त्या रस्स्यामध्ये सुद्धा चिकन आलेलं होतं. हा रस्सा म्हणजे मी खरं सांगेल, मी फर्स्ट टाइम असा रस्सा खाल्ला असेल. टेस्ट एकदम वेगळं, सगळ्यांपेक्षा वेगळा रस्सा होता हा.
आय लाइक इट. मी ह्याला 10 ऑन 10 रेट करेन रस्स्याला. त्याच्यानंतर मी ट्राय केली सोलकढी. सोलकढी जेव्हा मी ट्राय केली तेव्हा समजलं की एकदम अस्सल सोलकढी आहे. एकदम लाइक बोलतात ना रिअल वन, दिस इज अ रिअल वन सोलकढी. आय लाइक इट. आणि जसं मी तुम्हाला पूर्ण थाळी दाखवली आणि नंतर माझ्या पप्पांनी अजून कोंबडी वडे ऑर्डर केले होते खाण्यासाठी बिकॉज कोंबडी वडे वॉज व्हेरी, व्हेरी, व्हेरी टेस्टी. आय लाइक इट. त्याच्यानंतर आम्ही थाळीचा भात घेतला होता. मी घेतला होता बासमती राईस आणि पप्पांनी घेतला होता हा इंद्रायणी राईस. आणि मी हा राईस आहे ना, जो मी तुम्हाला रस्सा सांगितला की जो मला खूप जास्त आवडला. मी त्या रस्स्यासोबत आता हा भात ट्राय करणार आहे अँड आय विल टेल यू हाऊ इज इट. तर मी ह्याला पहिला तर मिक्स करून घेतलं आणि मी जेव्हा ह्याला खाल्लं ॲज अ कॉम्बिनेशन इट वॉज सो गुड, फ्लेवरफुल, स्पाइसेस वर टू गुड. इट इज ऑल्सो 10 ऑन 10. मी जेवढं 10 ऑन 10 बोलते ते खरंच मी खरं बोलतेय. तुम्ही पण ही थाळी आहे ना नक्की ट्राय करा. मला पूर्ण थाळी आवडली फक्त ती ग्रेव्ही भाजी सोडून. पप्पांनी सुद्धा रस्सा आणि ती भात ट्राय केला तर पप्पांना सुद्धा हे आवडलं. म्हणजे रस्सा मी सांगू का मला सगळ्यात जास्त आहे ना इथलं कोंबडी वडे आणि जो रस्सा आहे मला तो सगळ्यात जास्त आवडला. दॅट्स इट. ही होती माझ घरची मालवणी कोंबडी वडे थाळी. तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करा. तुम्हाला पण इथलं जेवण खूप आवडेल. तर आजसाठी एवढंच. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर and subscribe my YouTube channel and also do follow me on Instagram. Bye.